सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। मराठी जिंकले, ओबीसी जिंकले, मग हरले कोण? आरक्षणाची स्वप्न सुंदरी दोघांना मारते डोळा। मनोज जरांगेंच्या जिद्दीला सलाम। ठाणे जिल्ह्यात ओबीसींचं जोरदार शक्ती प्रदर्शन। अवघा महाराष्ट्र सध्या आरक्षण मिळाल्याच्या आनंदात आहे की संभ्रमात आहे काहीच कळत नाही, पण सगळं अजब आणि गजब आहे। काल राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता झाली आणि 14 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा जल्लोष झाला। 4 दिवसांपूर्वी मुंबईत जरांगे जिंकले। खरं तर मराठ्यांच्या एकजुटीला, शिस्तबद्ध लढाईला आणि जरांगेंच्या जिद्दीला सलाम करावा असंच ते आंदोलन होतं। मागणी कायदेशीर की बेकायदेशीर यापेक्षा मी घेतल्याशिवाय जाणार नाही ही त्यांची भूमिका आजवर कोणत्याही संघटनांनी यापूर्वी घेतली नव्हती। जरांगेंनी आणि मराठ्यांनी त्या 4 दिवसात मुंबई काबीज केली। महाराष्ट्राचं प्रशासन आणि महाराष्ट्राचं फडणवीस सरकार दोघांचीही कोंडी केली आणि सरकारला नमवून शासन निर्णय काढून घेतला। तमाम महाराष्ट्र या शासन निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही याबद्दल साशंक आहे। कागदी मेघ मारण्यात तरबेज असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न बसता हे आरक्षण दिलंय असं म्हटलं आहे। आणि हे जर सत्य असेल तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलंच नाही असंच म्हणावं लागेल। आणि जर मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य केली असेल तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं म्हणणं चुकीचं आहे। यथावकाश सत्य बाहेर येईलच, पण मराठ्यांना खुश करून भाजपच्या एका हातामध्ये एक लाडू मिळाला आहे। याच दरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं 14 मागण्यांसह साखळी उपोषण सुरू झालं। ठाणे जिल्ह्यात काल कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर शिवतीर्थावर साखळी उपोषण सुरू झालं। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रकाश भांगरत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ओबीसी मधील विविध जातींचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मुरबाडमध्ये तहसील कार्यालयासमोर झालेल्या साखळी उपोषणाला आमदार किसन कथोरे, सुभाष पवार, विशे तात्या, प्रकाश पवार, उल्हास बांगर, रामभाऊ दळवी, दिलीप पवार, योगिता शिर्के आदींनी उपस्थिती दर्शवली होती। त्याचवेळी नागपूर येथे मंत्री अतुल सावे यांनी एक ड्राफ्ट राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आणि या संदर्भात मंगळवारी चर्चेला मुंबईत निमंत्रित केल्याने उपोषण स्थगित करण्यात आलं। लगेचच 14 पैकी 12 मागण्या मान्य असल्याचे उपोषणकर्त्यांनी व्यासपीठावरून घोषित केलं आणि 4 वाजता उपोषणाची सांगता झाली। खरं तर या ड्राफ्टवर ना कुणाची सही आहे ना एकाही मागणीवर सरकारने ठोस मान्यता दर्शविली आहे ती फक्त टोलवाटोलवी। पण तरीही ओबीसी मात्र खुश झाले। ओबीसींना खुश करून भाजपने दुसराही एक खुशीचा लाडू आपल्या दुसऱ्या हातात घेतला आहे। आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपाची ही खेळी असेल का? एकाच आरक्षण सुंदरीने डावा डोळा मारून मराठ्यांना खुश केलं आणि उजवा डोळा मारून ओबीसींनाही खुश केलं आहे। आता नक्की विवाह कोणासोबत होणार हे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकानंतरच आपल्याला समजणार आहे।